घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या या राहुलला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या असतात. तिघेही त्याला धमकवतात. जर का या केसमध्ये तुझा हात असेल तर आमच्या इतके वाईट होणार नाही आणि इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार. आणि तेव्हा राहुल बोलतो, काही केलंच नाही तर मी इथून पळून का जाऊ, आणि आता जर तुमचे झाले असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये जानकी ही सर्वांच्या समोर सौमित्रला बोलते, सौमित्र भाऊजी, मला माहित आहे तुम्ही अवंतिकावर नाराज आहात कारण तुम्ही न घेतलेली केस तिने घेतलेली आहे, परंतु तुम्ही यामागचा विचार करा. अवंतिका अशी का करत आहे? तुम्ही पती म्हणून तिची साथ द्या, एक वकील म्हणून तिला सल्ला द्या आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन अवंतिका नक्कीच घेईल. आणि तेव्हा सौमित्र हा फक्त पाहत राहतो आणि तो बोलतो, वहिनी तू आता विषय काढला आहेस म्हणून सांगतो, आपल्या घरामध्ये कोणीतरी घरचा भेदी आहे. सर्वजण हे अवाक होऊन सौमित्रकडे पाहू लागतात आणि जानकी विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा सौमित्र बोलतो, म्हणजे आपल्या घरातला कोणीतरी एक व्यक्ती आहे जो आपल्या घरातली सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ॲडव्होकेट देसाईला देत आहे. आणि तेव्हा सर्वजण हे एकमेकाकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सौमित्रने पुन्हा एकदा ऐश्वर्यावर संशय घेतला का, त्याचबरोबर सौमित्र हा केस लढण्यासाठी अवंतिकाची साथ देणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.